नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत अशा एका चित्रपटाबद्दल ज्यात स्टार इतके आहेत की पोस्टर पाहिल्यावरच प्रश्न पडतो, इतके सगळे कलाकार एका सिनेमात बसले तरी कसे? एका बाजूला अक्षय कुमार, दुसऱ्या बाजूला सुनील शेट्टी, पुढे परेश रावल, राजपाल यादव, जॉनी लिव्हर, अरशद वारसी, जॅकी श्रॉफ, दिशा पटनी, जॅकलिन फर्नांडिस, रवीना टंडन, म्हणजे अक्षरशः बॉलिवूडचा अर्धा उद्योग एका चित्रपटात उतरल्यासारखं वाटतं. पण फक्त मोठी स्टार कास्ट म्हणजे मोठा सिनेमा होतो का? इतक्या कलाकारांना एकाच कथेत न्याय देता आला आहे का? हा चित्रपट जुन्या वेलकमची जादू पुन्हा निर्माण करतो का, की फक्त नॉस्टॅल्जिया विकण्याचा प्रयत्न करतो? चला सविस्तर रिव्ह्यू करूया. तर नमस्कार, मी आदित्य थोरे आणि तुम्ही पाहत आहात द फ्रीडम कॉलम. सर्वप्रथम हा चित्रपट 26 जून 2026 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. दिग्दर्शन केलं आहे अहमद खान यांनी आणि हा वेलकम फ्रँचायझीचाच तिसरा भाग आहे. पहिल्या वेलकमने जी वेगळी कॉमेडी निर्माण केली होती, उदय भाय, मंजू भाय, ते भन्नाट संवाद, आणि दुसऱ्या वेलकम बॅक नंतर चाहत्यांना पुन्हा एक भन्नाट वेलकम पाहण्याची अपेक्षा होती. आता हा तिसरा भाग त्या अपेक्षांवर कितपत उतरतो ते पाहूया. आधी स्टोरी समजून घेऊ. कथेची सुरुवात होते एक भ्रष्ट व्यक्तीपासून, ज्याला आपला ब्लॅक मनी पांढरा करायचा असतो. त्यासाठी तो एक फेक फिल्म बनवण्याचा प्लॅन करतो. पण जिथे फेक फिल्म सुरू होते तिथून खरी कॉमेडी सुरू होते. या शूटिंगमध्ये अक्षय कुमार, परेश रावल, राजपाल यादव, जॉनी लिव्हर, दिशा पटनी आणि बाकीची संपूर्ण टीम अडकते. आणि त्यानंतर फिल्म शॉट, रिअल क्रिमिनल्स, जंगल, कन्फ्युजन, मिसटेकन आयडेंटिटी, ऍक्शन आणि नॉन स्टॉप कॉमेडी यांचा भन्नाट गोंधळ सुरू होतो. मध्येच जॅकी श्रॉफ एका दहशतवादाच्या भूमिकेत एंट्री घेतो. त्याचा लुक, त्याची स्टाईल आणि काही डायलॉग डिलिव्हरी जुन्या गब्बर सिंगची आठवण करून देतात. आणि म्हणूनच हा चित्रपट फक्त कॉमेडी नाही, तर कॉमेडी, ॲडव्हेंचर, ॲक्शन, फिल्म विदिन फिल्म आणि मॅडनेस यांचं मिश्रण आहे. आता बोलूया या चित्रपटाचा सर्वात मोठा प्लस पॉइंट. माझ्या मते एकच नाही तर दोन नावे आहेत, अक्षय कुमार आणि दुसरं म्हणजे जॉनी लिव्हर. मित्रांनो, अक्षय कुमारला कॉमेडी जॉनरमध्ये कोणी हरवू शकत नाही, हे त्याने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. त्याची एनर्जी, कॉमिक टायमिंग, फेशियल एक्सप्रेशन्स, डायलॉग डिलिव्हरी सगळंच भन्नाट आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात तो एका फॅडिंग स्टारची भूमिका करतोय आणि स्वतःच्या स्टारडमवर हलक्या फुलक्या पद्धतीने जोक मारतो. ही सेल्फ ह्युमरची स्टाईल खूपच आवडते. आता जॉनी लिव्हर बद्दल काय बोलावं? आजही तो स्क्रीनवर आला की हसू आपोआप येतं. त्यांची इम्प्रोव्हायझेशन, त्यांचं बॉडी लँग्वेज, त्यांची डायलॉग डिलिव्हरी आणि टायमिंग आजही तितकंच जबरदस्त आहे. अक्षय आणि जॉनी लिव्हर एकत्र आले, थिएटरमध्ये सर्वात जास्त हशा याच दोघांमुळे उमटते. आता बाकीच्या कलाकारांबद्दल, रवीना टंडन आणि अक्षय कुमार एकत्र स्क्रीनवर दिसतात तेव्हा 1900 आठवणी आपोआप जाग्या होतात. त्यांची केमिस्ट्री अजूनही छान वाटते. सुनील शेट्टी आणि अरशद वारसी यांची जोडी काही सीन मध्ये मजा आणते. परेश रावलने नेहमीप्रमाणे चांगलं काम केलं आहे. राजपाल यादव काही सीन मध्ये हसवतो. दिशा पटनी आणि जॅकलिन फर्नांडिस यांचा स्क्रीन प्रेझेन्स चांगला आहे. पण इतके कलाकार असल्यामुळे प्रत्येकाला पुरेसा स्क्रीन टाइम मिळालेला नाही. आणि इथून सुरू होतात चित्रपटाच्या समस्या. सर्वात पहिली गोष्ट, हा चित्रपट थोडासा जास्त लांब वाटतो. 2.25 तासांपेक्षा जास्त रन टाइम काही ठिकाणी जाणवतो. काही सीन सहज एडिट करता आले असते. दुसरी गोष्ट, इतकी मोठी स्टार कास्ट असूनही अनेक कलाकार फक्त 1-2 डायलॉग पुरते मर्यादित राहतात. विशेषतः कृष्णा अभिषेक, किकू शारदा यांच्यासारख्या भन्नाट कॉमेडियन्स कडून आपण खूप अपेक्षा ठेवतो, पण त्यांना फार काही करण्याची संधी मिळालेली नाही. तिसरी गोष्ट, जंगलचा सेटअप काही ठिकाणी तो आर्टिफिशियल वाटतो. ऍक्शन सीन्स ठीक आहे, पण काही नवीन वाटत नाही. आणि सर्वात मोठी समस्या, स्क्रिप्ट. चित्रपट अनेक ठिकाणी दिशाहीन वाटतो. काही एका सीनमधून दुसऱ्या सीनमध्ये जाताना फ्लो थोडासा तुटतो. काही वेळा असं वाटतं की प्रत्येक स्टारला एक डायलॉग द्यायचा म्हणून सीन लिहिला आहे. त्यामुळे कॉमेडी तर होते, पण ती तितकी स्मार्ट वाटत नाही. पण एक गोष्ट नक्की सांगावी लागते, जर तुम्ही लॉजिक घरी ठेवून फक्त एंटरटेन व्हायला थिएटरमध्ये जात असाल तर हा चित्रपट तुम्हाला हसवेल. काही डायलॉगवर,
काही सिच्युएशन्सवर आणि विशेषतः अक्षय कुमार आणि जॉनी लिव्हर यांच्या सीन्सवर थिएटरमध्ये जोरदार हशा ऐकायला मिळतो. आता माझा फायनल व्हर्डिक्ट, वेलकम टू द जंगल हा एक प्युअर मास एंटरटेनर आहे. हा असा चित्रपट आहे जो स्वतःला फार सिरियस घेत नाही. तो फक्त तुम्हाला 2-2.5 तास हसवण्याचा प्रयत्न करतो. काही ठिकाणी तो यशस्वी होतो, काही ठिकाणी चुकतो. जर तुम्ही वेलकम सिरीजचे फॅन असाल, अक्षय कुमारची कॉमेडी आवडत असेल, जॉनी लिव्हरला मोठ्या पडद्यावर पाहायचं असेल आणि फॅमिली सोबत हलका फुलका टाइमपास मूवी बघायचा असेल, तर हा चित्रपट एकदा नक्की पाहू शकता. पण जर तुम्ही स्मार्ट रायटिंग, टाईट स्क्रीन प्ले, मिनिंगफुल ह्युमर आणि स्ट्रॉंग स्टोरी शोधत असाल तर कदाचित थोडे निराश होऊ शकता. माझ्याकडून 5 पैकी 3 स्टार. वन टाइम वॉच आहे, पण रिपीटेड व्हॅल्यू मर्यादित आहे. आता तुमची वेळ. तुम्ही वेलकम टू द जंगल पाहिला का? तुमच्या मते या चित्रपटाचा खरा हिरो कोण असेल? अक्षय कुमार, जॉनी लिव्हर की दुसराच एखादा कलाकार? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. द फ्रीडम कॉलम मराठीला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा, कारण इथे तुम्हाला मिळतात अशाच प्रामाणिक, नो नॉनसेन्स आणि सविस्तर मूवी रिव्ह्यूज. मी पुन्हा भेटेन एका नव्या चित्रपटाच्या रिव्ह्यू सोबत. तोपर्यंत कीप वॉचिंग, कीप एन्जॉईंग आणि सिनेमा बघत राहा. धन्यवाद.